नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण करत आहोत मॅगी मसाला. त्यासाठी इथे मी एक मोठं पॅकेट घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 मॅगी आहेत आणि अजून एक छोटं पॅकेट घेतलं सिंगल. तर असे 5 मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे आपण मॅगीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तर एक मोठा कांदा, 2 ढोबळी मिरची, 1 प्लेट कोबी चिरून घेतलेला आहे. मॅगीचे सर्व मसाले आपण काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये. मॅगीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे. आता आपण मॅगीला फोडणी घालूया. तर मॅगी मसाला करण्यासाठी इथे आपण 4 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा चिरून घातलेला आहे. तसं थोडासा मोठा कांदा चिरलेला आहे. तर कधी मी स्लाईस करून सुद्धा घालते कांदा. तर कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कापून घालू शकता. तर कांदा आपला छान भाजून झाला की त्यामध्ये इथे आपण लसूण आणि अद्रकची किसून घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक ते घालून घेतलेलं आहे. तर 1 चमचा एवढंच घालून घेतलेला आहे. तर इथे ढोबळी टाकताना बघा काय झालं, वाटीच पडली माझ्या हातातून चुकून, अशी वाटी सटकली. तर इथे 2 ढोबळी मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या होत्या ते घालून घेतलेल्या आहेत. ढोबळी आपली थोडीशी फ्राय झाली की लगेच तिथे आपण कोबी घालून घ्यायचा आहे. तो कोबीसुद्धा असा मी बारीकच चिरून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या इथे कापून घालू शकता. तर इथं गाजर मुलींना आवडत नाही म्हणून मी गाजर घातलेलं नाही आहे. त्याचबरोबर इथे आपण थोडंसं चिमूटभर भाज्यांपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही भाज्यांचं पाणी आहे ते छान सुकलं जाईल. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भाज्या आपण छान फ्राय करून घेतल्या की इथे आपण शेजवान चटणी घालत आहोत. तर 2 चमचे आपण शेजवान चटणी घालून घेतलेली आहे. तर नुसतीच मॅगी शिजवून खायचा आज कंटाळा आला होता मुलींना. तर म्हटल्या मस्त अशी मॅगी मसाला करून दे. त्यासाठी इथे आज आपण ही मॅगी मसाला करत आहोत. तर इथे आपण 2 चमचे टोमॅटोचं केचप घातलेलं आहे. तर छान आपण मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर इथे आपण जो मॅगीचा मसाला काढून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेणार आहोत. तर सगळे मॅगी मसाल्याचे पॅकेट्स आपण इथे फोडून घेतले होते. आणि त्याचबरोबर एक मसाला मॅजिक होतं माझ्याकडे, मॅगी मसाला मॅजिक, ते सुद्धा घातलेलं आहे. आणि त्यानंतर लगेचच इथे आपण पूर्ण मॅगी घालून घेतलेली आहे. तर मॅगी आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच आपण पाणी घालून घेणार आहे. तर 5 मॅगीचे पॅकेट आहेत. तर मी 4च ग्लास मॅगीचं पाणी वापरणार आहे. तर अगदी तेवढं बास होणार आहे आपल्याला पाणी. तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला अजून थोडीशी सुक्की मॅगी खायची असेल तर तुम्ही 3 ग्लास वापरलं पाणी तरीसुद्धा चालेल. आणि काय करायचं आहे मग, जर सुक्की करायची असेल तर शेवटीला बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून वाफेवरती थोडीशी मॅगी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे मॅगी छान मोकळी होईल. जर तुम्हाला मोकळी आवडत असेल तर त्या पद्धतीने करा. तर इथे घशामध्ये थोडीशी थोडंसं कोरडं कोरडं वाटतं म्हणून मी थोडीशी ओलसर करणार आहे. त्याचबरोबर इथे आपण आता थोडीशी काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे. तर कोणाकोणाला अगदी सुकी आवडते तर कोणाला थोडीशी ओलसर आवडते. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मॅगी करू शकता. कमी जास्त थोडंसं पाण्याचं प्रमाण केलं की अगदी छान अशी मॅगी आपली तयार होते. तर थोडीशी ओलसर मॅगी करणार आहे मी. तर पाणी घातल्यानंतर लगेचच आपलं पाणी उकळलं, अगदी 5च मिनटामध्ये उकळलं आणि पाणी आटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर लगेचच आपली मॅगी अगदी 5च मिनटात तयार होते. तर इथे छान असं आपलं मॅगीचं पाणी आटलं. तर अशा पद्धतीने एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. एकदम छान लागते, एकदम टेस्टी लागते. अशा पद्धतीने मॅगी नुसतीच वाफवून किंवा नुसतीच उकळवून घेतली तसं खायचं आपल्याला कधी कधी कंटाळा आला तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मॅगी करून खाऊ शकता. तर अशी मस्त करून घ्यायची आणि गरम गरमच सर्व करायची. आता हे बघा, आपली मॅगी मस्त अशी तयार झालेली आहे. पूर्ण आपली मॅगी शिजली गेलेली आहे. आणि आता आपण गरम गरम सर्व करूया.
तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त खा आणि एकदा ही मॅगी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.